हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर चालू आहे आपलं 5वे क्वाड्रिलॅटरल्स आणि त्यामध्ये मित्रांनो प्रॅक्टिस सेट 5.4 आज आपण कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा, स्किपमध्येच करू नका. आणि मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉनचं बटन जे त्याला प्रेस करा, ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. क्वाड्रिलॅटरल्स त्यामध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत ट्रॅपेझियम आणि प्रॅक्टिस सेट 5.4 आपण पूर्ण करणार आहोत. आता ट्रॅपेझियम म्हणजे कोणतं क्वाड्रिलॅटरल? वेन ओनली वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड ट्रॅपेझियम. ओनली वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल. फक्त एक जोडी जी आहे ना अपोजिट ती पॅरलल असेल. आता मित्रांनो ही इथे दिसते AB आणि DC या पॅरलल आहेत, बट AD अँड BC नॉट पॅरलल. या जर पुढे वाढवल्या तर त्या मिळणार आहेत. मग फक्त एक पेअर अपोजिट साईडची जर पॅरलल असेल तो म्हणजे ट्रॅपेझियम, ही त्याची डेफिनेशन. आयसोसेलेस ट्रॅपेझियम काय बघा, इफ नॉन पॅरलल साइड्स ऑफ अ ट्रॅपेझियम आर कॉन्क्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड अँड आयसोसेलेस ट्रॅपेझियम. म्हणजे मित्रांनो इथे जर आपण विचार केला AD आणि BC या पॅरलल साईड आहेत, नन पॅरलल साईड कोणत्या आहेत? AB आणि DC आर नन पॅरलल बट दे आर कॉन्क्रुएंट. ही आणि ही जर सारखी असेल म्हणजे नन पॅरलल साईड्स, तर तो ट्रॅपेझियम आयसोसेलेस ट्रॅपेझियम असतो. ओके फ्रेंड्स, लक्षात ठेवा. प्रॅक्टिस सेट 5.4 ला आपण सुरुवात करत आहोत. इन क्वाड्रिलेटर IJKL हा क्वाड्रिलेटर दिलेला आहे. साईड IJ पॅरलल साईड KL. IJ आणि KL किंवा LK ही पॅरलल आहे. Angle I is 108, angle K is given 53. Then find the measure of I and J and L means this angle आणि this angle आपल्याला करायचं आहे फाईन. चला फ्रेंड्स सुरुवात करूया. आता मित्रांनो हा ट्रॅपेझियम आहे, त्यामुळे एक साईड त्याची पॅरलल आहेच दिलेली. आपल्याला सुरुवात करूया. काय बघा, सेगमेंट LK म्हणजे कोणती साईड? तर ही साईड आणि ही साईड आहे पॅरलल. सेगमेंट IJ पॅरलल सेगमेंट IJ या दोन साईड पॅरलल आहेत. यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर LI ही जी लाईन आहे हिला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणू शकतो. लाईन LI इज द ट्रान्सव्हर्सल. ओके फ्रेंड्स, ही आहे ट्रान्सव्हर्सल्स. मग मित्रांनो हे ट्रान्सव्हर्सल असेल तर हे दोन अँगल कोणते झाले? तर ऑब्व्हियसली इंटेरियर अँगल झाले. या दोन पॅरलल लाईन ही त्याची ट्रान्सव्हर्सल म्हणजे दिस टू अँगल्स आर इंटेरियर अँगल अँड वी नो फ्रेंड्स सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज सप्लिमेंटरी मीन्स 180. सो राईट हिअर अँगल L प्लस अँगल I इज इक्वल टू 180. रिझन लिहा, हे आहेत इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स आणि इंटेरियर अँगलची बेरीज जी आहे ना फ्रेंड्स ती किती असते? 180. यापैकी एक तर आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे अँगल I 108. त्याची व्हॅल्यू टाका. अँगल L प्लस 108 इज इक्वल टू 180 डिग्री. सो फ्रेंड्स देअरफॉर अँगल L इज इक्वल टू 180 मायनस 108 मीन्स अँगल L 180 मधनं 108 केले तर मिळतील 72. अँगल L जो आहे तो आपल्याला मिळाला आहे 72, जो आपल्याला विचारला होता. आता अँगल J आपल्याला काढायचा आहे. हा मित्रांनो 72 जो आहे तो मिळाला आहे. आता आपल्याला काढायचा आहे अँगल J. इथे पण लक्षात घ्या फ्रेंड्स, LK आणि IJ पॅरलल आहे. इथे JK ट्रान्सव्हर्सल येणार आणि हा पुन्हा इंटेरियर अँगल. त्याच पद्धतीने यांची सम जी येणार ती 180. चला सॉल्व्ह करूया. सेगमेंट LK parallel segment IJ and line KJ is the transversal. त्याची छेदिका आहे थोडक्यात ती. तर फ्रेंड्स यांची बेरीज किती येणार? अँगल J आणि अँगल K ची तर ती येणार 180. अँगल J प्लस अँगल K इज इक्वल टू 180. त्यापैकी आपल्याला दिला आहे K. J ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. K is given which is 53 is equal to 180. So friends, angle J is equal to 180 minus 53 means angle J is equal to 127 degree. Second sum,
इन quadrilateral ABCD साइड BC पॅरलल साइड AD साइड AB कॉन्क्रोन साइड DC मीन्स फ्रेंड्स इथे जर लक्षात येईल तुमच्या बघा एक साइड जी ती पॅरलल आहे BC आणि AD पॅरलल आहे आणि AB ज्या नन पॅरलल साइड आहेत AB आणि DC या कॉन्क्रुएंट आहेत म्हणजे हा आयसोसेलेस ट्रॅपेझियम हे आपल्याला कळतं. इफ अँगल A इज इक्वल टू 72 अँगल A इज गिवन विच इज 72 देन फाइंड द मेजर ऑफ अँगल B आणि D. हा B आणि या Dचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. ओके फ्रेंड्स बी आणि डीचं मेजरमेंट काढायचे. फ्रेंड्स इथे आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. काय कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर बीवरनं वर्टेक्स बीवरनं ADवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, इकडे सुद्धा Cवरनं ADवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला CN हा आपल्याला ड्रॉ करायचा. मी आधीच तो करून ठेवला आहे. मग ते आपण लिहूया. ड्रॉ सेगमेंट BM, ड्रॉ सेगमेंट BM परपेंडिक्युलर साइड AD and again here draw CN perpendicular side AD. हा लक्षात द्या आधी A', M', D आहे आणि इकडे करा सेगमेंट CN परपेंडिक्युलर साइड AD हा येणार A', N', D. ओके सो फ्रेंड्स आपल्याला गिवन काय तर BC पॅरलल आहे AD सेगमेंट BC पॅरलल सेगमेंट AD हा पॅरलल आहे फ्रेंड्स आणि दिलेलं काय आपल्याला तर आपल्याला लक्षात येईल तर BA आणि CD जो आहे तो दिलेला आहे. आता या दोन लाईन जर पॅरलल असतील BC आणि AD जर पॅरलल असतील आणि तिथून जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केले कारण काय या दोन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स जे ते सेम असतं त्यामुळे BM इज इक्वल टू CN येणार. ते लिहून टाका. देअरफॉर BM इज इक्वल टू CN कारण काय डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन सेमच असतं. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर इक्वल लाईन्स. ओके मग BN इज इक्वल टू CN आपल्याला मिळालेलं आहे. याला देऊन द्या एक नाव. आता फ्रेंड्स हे जे दोन ट्रँगल आपल्याला मिळाले आहेत अँगल BMA आणि अँगल CND दोन्ही राईट अँगल आहेत कारण की आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला. लिहूया इन ट्रँगल BMA अँड ट्रँगल CND यामध्ये आपल्याला हे दोन ट्रँगल आपल्याला कॉन्क्रुएंट दाखवायचे आहेत फ्रेंड्स. तर तुमच्या इथे लक्षात येईल BMA आणि CND आर 90 डिग्री. अँगल BMA कॉन्क्रुएंट अँगल CND इज इक्वल टू 90 इच 90 त्यामुळे हा कॉन्क्रुएंट आहे. ओके आपण हे केलं होतं कन्स्ट्रक्शन. आता फ्रेंड्स AB हा या ट्रँगलचा हायपोटिनस आणि CD याचा हायपोटिनस आहे. तर फ्रेंड्स लिहूया हायपोटिनस BA हायपोटिनियस BA कॉन्क्रुएंट हायपोटिनियस CD रीजन गिवन साइड BM कॉन्क्रुएंट साइड CN. आता हे आपण काढलं होतं फ्रॉम 1 वरून फ्रॉम 1. सो फ्रेंड्स हायपोटेन्यूस साइड टेस्ट दिस टू ट्रँगल्स आर कॉन्क्रुएंट. BMA कॉन्क्रुएंट ट्रँगल CND बिकॉज हायपोटेन्यूस साइड टेस्ट साइड टेस्ट. आता हे दोन ट्रँगलचे कॉन्क्रुएंट आहेत फ्रेंड्स तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे अँगल BAM आणि CDN हा कसा येणार तर कॉन्क्रुएंट येणार. अँगल BAM कॉन्क्रुएंट अँगल CDN रिजन काय येणार तर याचे येणार कॉन्क्रुएंट अँगल्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्क्रुएंट अँगल CACT. देअरफॉर BAM म्हणजेच काय तर तो येणार BAD आणि CDN म्हणजेच काय तो येणार CDA. लक्षात घ्या BAM म्हणजेच काय BAD आणि CDN म्हणजेच काय CAD. सो देअरफॉर अँगल BAD तर आपल्याला माहिती आहे तो होता 72. हा 72 म्हणजे हा सुद्धा आला CDA 72 आणि CDA म्हणजेच काय अँगल D आहे. सो अँगल D इज इक्वल टू 72. आता पुढचं सम राहिले ते पुढचं गणित बघूया पटकन. साइड BC
बी सी पॅरलल साईड ए डी आहे आणि इथे ट्रान्सव्हर्सल आहे बी ए. बी ए इज द ट्रान्सव्हर्सल. फिगरवरूनच आपण करणार आहोत ट्रान्सव्हर्सल. तुमच्या लक्षात येईल बी सी आणि ई डी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे पॅरलल आणि इथे आपण घेतला बी ए जो आहे त्याचा ट्रान्सव्हर्सल, कारण की आपल्याला अँगल बी काढायचा आहे. आता फ्रेंड्स, हा बी आणि हा ए हे दोन जे आहेत या दोन लाईनचे इंटेरियर अँगल आहेत आणि सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180. सो राईट अँगल बी ए डी, अँगल बी ए डी प्लस अँगल ए बी सी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि लक्षात घ्या, हा अँगल आणि ए बी सी म्हणजे हा अँगल बी 180 आहे. बी ए डी आपल्याला माहिती आहे तो आहे 72. अँगल ए बी सी इज इक्वल टू 180. देअरफॉर अँगल ए बी सी इज इक्वल टू 180 मायनस 72, म्हणजेच अँगल ए बी सी आला 180 मधनं 72 जो तो कॅन्सल काढावा म्हणजे 108. सो अँगल बी इज 108 जो आपल्याला विचारलेला होता. अँगल बी म्हणजेच अँगल ए बी सी जो आला 108. अशा पद्धतीने मित्रांनो अँगल डी आणि अँगल बी जो आहे तो आपल्याला सहज काढता येतो. सम नंबर 3, इन क्वाड्रिलेटर ए बी सी साइड बी सी इज लेस दॅन साइड ए डी. साइड बी सी पॅरलल साइड ए डी म्हणजे मित्रांनो बी सी आणि ए डी या पॅरलल आहेत आणि बी सी ही साइड जी आहे ए डी पेक्षा लहान आहे. साइड बी ए कॉन्क्रोन साइड सी डी, बी ए आणि साइड सी डी कॉन्क्रोन दिलेली आहे, मीन्स आयसोसेलेस ट्रॅपेझियम आहे हे आपल्याला कळतं आहे. प्रूव्ह दॅट अँगल ए बी सी कॉन्क्रोंट अँगल डी सी बी म्हणजे ए बी सी हा अँगल आणि डी सी बी म्हणजे हा अँगल आपल्याला दाखवायचा आहे कॉन्क्रोंट. त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय कन्स्ट्रक्शन करायचं आहे, वर्टेक्स बी वरनं आपण मित्रांनो ए डी वर बी एम ड्रॉ केला, परपेंडिक्युलर ड्रॉ केला, इकडनं सी वरनं सी एन ड्रॉ केला ए डी वर, ते आपल्याला लिहावं लागेल. ते लिहूया आपण. ड्रॉ सेगमेंट बी एम परपेंडिक्युलर साइड ए डी. ड्रॉ केल्यानंतर ए एम डी आला एका रेषेत, ए डॅश एम डॅश डी. त्याचप्रमाणे ड्रॉ सेगमेंट अगेन सेगमेंट सी एन परपेंडिक्युलर साइड ए डी. सी एन ड्रॉ केला, हा येणार ए डॅश एन डॅश डी. एका रेषेत आहेत त्यामुळे आपण ते लिहितो. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो आपल्याला दिलेलं काय तर बी सी पॅरलल साइड ए डी दिलेली आहे. साइड बी सी पॅरलल साइड ए डी. आता ही जर पॅरलल असेल फ्रेंड्स, या दोन लाईन जर पॅरलल आहेत तर त्यामधलं जे डिस्टन्स आहे ते सेम असतं, म्हणजे बी एम कॉन्क्रोंट येणार सी एन. रिझन काय, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर इक्वल. सो बी एम इज इक्वल टू सी एन राईट हिअर. देअरफॉर अँगल बी एम कॉन्क्रुएंट अँगल सेगमेंट बी एम कॉन्क्रुएंट सी एन. रिझन काय लिहिणार, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. ओके फ्रेंड्स, पॅरलल लाईन्स याला नाव देऊन द्या एक. बी एम कॉन्क्रुएंट आला आहे सी एन, याला नाव दिलं आपण एक. आता फ्रेंड्स हे दोन ट्रायंगल जे मागच्या सममध्ये पण केले होते त्याप्रमाणे बी एम ए आणि सी एन डी हे दोन ट्रायंगल आपल्याला दाखवायचे आहेत कॉन्क्रुएंट. इन ट्रायंगल बी एम ए अँड ट्रायंगल सी एन डी या दोन ट्रायंगलमध्ये अँगल बी एम ए इज इक्वल टू अँगल सी एन डी इज इक्वल टू 90 डिग्री. कारण काय तर ते केलं होतं आपण कन्स्ट्रक्शन, परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केले होते त्यामुळे तो 90 आहे कन्स्ट्रक्शन. त्याचप्रमाणे फ्रेंड्स इथे लक्षात येईल तुमच्या बी ए आणि सी डी आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे आणि हे काय तर हे हायपोटेनियस आहेत. लिहून टाका हायपोटेनियस बी ए कॉन्क्रुएंट हायपोटेनियस सी डी हे दिलं होतं आपल्याला गिवन. आता फ्रेंड्स बी एम इज इक्वल टू सी एन तर आपण दाखवलं आहे फ्रॉम 1. साइड बी एम कॉन्क्रुएंट साइड सी एन फ्रॉम 1. मग मित्रांनो हायपोटेनियस साइड टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कसे येतील तर हे येतील कॉन्क्रुएंट. सो लिहून टाका ट्रायंगल बी एम ए कॉन्क्रुएंट ट्रायंगल सी एन डी बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. हायपोटेनियस
साईड टेस्ट. ओके फ्रेंड्स, आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले तर याची करस्पॉन्डिंग अँगल्स करस्पॉन्डिंग साईड्स कशा असतील तर त्यासुद्धा असतील कॉन्ग्रुएंट. मग मित्रांनो BAM हा जर अँगल घेतला तर याचा कोणता अँगल येईल तर तो येईल CDN हा अँगल येईल. ओके, सो अँगल BAM congruent angle CDN corresponding angles of congruent triangle CACT. आता फ्रेंड्स हा BAM जो आहे BAM म्हणजेच काय तो BAD आहे. सो BAD कॉन्ग्रुएंट तोच अँगल आहे फक्त नाव चेंज आहे. CDN म्हणजेच काय आहे CDA. CDA ओनली नेम इज डिफरंट. नेम डिफरंट सेम अँगल त्यामुळे तो आपण लिहिला. ओके, हा तर लिहून झाला. आता फ्रेंड्स BC पॅरल AD आहेच. साईड BC पॅरल साईड AD दिलेलंच होतं आपल्याला. आणि इथे मात्र आपण आता घेणार AB ट्रान्सव्हर्सल आपल्याला घ्यायची. अँड segment AB is the transversal. ओके फ्रेंड्स, सेगमेंट AB आपला ट्रान्सव्हर्सल घेतला. आता मित्रांनो हा अँगल ABC आणि BAD हे दोन कोणते अँगल आहेत? या दोन पॅरलल लाईन म्हणजे हे झाले इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर अँगल कसे असतात तर ते असतात सप्लिमेंटरी. तर लिहून टाका अँगल ABC प्लस अँगल BAD इज इक्वल टू 180. रिझन काय तर इंटेरियर अँगल्स. ओके, आता ABC तर फ्रेंड्स ABC इज इक्वल टू BAD 180 झाला. याला आपण नाव देणार 3. सेम पुन्हा साईड BC आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. साईड BC आणि साईड AD या तर आपल्याला दिलेल्या आहेत पॅरलल. आता सेगमेंट AB आपण घेतली होती, आता घेणार CD ट्रान्सव्हर्सल घ्या. CD सेगमेंट CD इज द ट्रान्सव्हर्सल. आता फ्रेंड्स ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर इथे सुद्धा हा अँगल म्हणजेच कोणता अँगल येतो तो आहे BCD किंवा BCD घ्या किंवा DCB. आणि दुसरा आहे CDA. हे दोन अँगल कसे असतील तर हे असतील पुन्हा इंटेरियर अँगल. लिहून टाका अँगल DCB प्लस अँगल CDA इज इक्वल टू 180. अगेन इंटेरियर अँगल्स. आता याला नाव देणार 4. आता मित्रांनो 3 आणि 4 वरून काय कळत आहे याची राईट हँड साईड आहे 180 आणि याची सुद्धा राईट हँड साईड आहे 180. म्हणजे लेफ्ट हँड साईड कशी असतील या इक्वल असतील. म्हणजे ABC प्लस BAD इज इक्वल टू DCB प्लस CDA. फ्रॉम 3 and 4 we write here angle ABC plus angle BAD is equal to angle DCB plus angle CDA. हे आपण लिहू शकतो. आता फ्रेंड्स लक्षात घ्या ABC आणि CDA ही जी किंमत आहे इकडे बघा लक्षात घ्या. CDA आणि BAD आपण दाखवलेलं आहे. CDA आणि BAD आता याला आपण नाव 3 दिलं होतं. याला 2 द्यायचं राहिलंच होतं ऑलरेडी. याला 2 नाव द्यायला हवं. हा 2 आहे. फ्रॉम टू बघा नीट लक्षात घ्या काय आहे. BAD इज इक्वल टू CDA म्हणजे या दोघांची किंमत सारखी आहे. BAD आणि CDA कॅन्सल केला तर काय शिल्लक राहिलं अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल DCB. आणि मित्रांनो हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल DCB हेच आपलं प्रूव्ड होतं आणि ते आपण केलेलं आहे. आय होप तुम्हाला ते कळालं असेल. मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपला आहे. आपला पुढचा व्हिडिओ घेऊया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.